नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रतिकूल परिस्थितीत देशाचं संरक्षण करणाऱ्या वीर जवानांना यंदाची दिवाळी समर्पित. पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विविधता आणि एकता असलेल्या सामर्थ्यवान भारतात फुटीरवादी शक्तींना रोखायला हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सरहद्दीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. कुपवाड्यात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू. राज्याचे वीरपुत्र हुतात्मा नितीन कोळी यांचं पार्थिव आज सांगलीत पोहोचणार. उद्या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. हिमाचल प्रदेशमधल्या किन्नौर गावात सीमेवर खडा पहारा देणाऱ्या जवानांसोबत पंतप्रधानांनी केली दिवाळी साजरी. लक्ष्मीपूजनाची आज देशभर लगबग. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पहिल्यांदाच दिवाळी साजरी. मुंबई शेअर बाजारात मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये सुरुवातीच्या उसळीनंतर अखेर निर्देशांकात काहीशी घसरण. एफआरपीची रक्कम 2 टप्प्यांऐवजी 1 रकमी देण्याबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये सहमती. दराबाबतची चर्चा मात्र निष्फळ. आणि पाकिस्तानचा पराभव करत भारताची आशियाई हॉकी अजिंक्यपदाला गवसणी. दिवाळी जोरात साजरी. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या वीर जवानांच्या मागे संपूर्ण देश उभा आहे. जवानांच्या समर्पणाचा देशाला अभिमान आहे. त्यामुळेच यंदाची दिवाळी ही भारतीय जवानांना समर्पित आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमाच्या 25व्या भागात देशातल्या जनतेशी त्यांनी आज संवाद साधला. नैसर्गिक आपत्ती असो किंवा शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ असो, प्रत्येक टप्प्यावर भारतीय जवान राष्ट्रभावनेनं प्रेरित होऊन काम करतात, अशा शब्दात पंतप्रधानांनी भारतीय जवानांचं कौतुक केलं. ये हमारे जवान किस किस प्रकार से कष्ट झेलते हैं. हम जब दिवाली मना रहे हैं, कोई रेगिस्तान में खड़ा है, कोई हिमालय की चोटियों पे, कोई उद्योग की रक्षा कर रहा है, तो कोई एयरपोर्ट की रक्षा कर रहा है. कितनी कितनी जिम्मेवारियां निभा रहे हैं. हम जब उत्सव के मूड में हो, उसी समय उसको याद करें, तो उस याद में भी एक नई ताकत आ जाती है. एक संदेश में सामर्थ्य बढ़ जाता है. और देश ने करके दिखाया. आपल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय नागरिक संदेश पाठवून जवानांच्या पराक्रमाच्या स्मृती जागवत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. एकता आणि विविधता आपल्या देशाचं सामर्थ्य आहे, असं सांगत फुटीरवादी शक्तींना रोखायला हवं, असंही ते म्हणाले. भारत एकसंध राहावा आणि देशात एकता नांदावी, यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान मोलाचं आहे, असं सांगत त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पटेलांनी दिलेला एकतेचा मूलमंत्र हाच भारताचा पाया आहे, असं पंतप्रधान म्हणाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं त्यांनी स्मरण केलं. केरळ, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी हागणदारी मुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल नरेंद्र मोदी यांनी यावेळी गौरवोद्गार काढले. सरहद्दीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या जंगलात सीमा सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. 4 ते 5 दहशतवादी घुसल्याची शक्यता वर्तवण्यात येते. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या जंगलात सुरक्षा दलाकडून दहशतवाद विरोधी मोहीम राबवली जात होती. काल रात्री उशिरापर्यंत जम्मू काश्मीरमधल्या कथुआ, सांबा, अर्निया, आरेसपुरा इथल्या आंतरराष्ट्रीय सरहद्दींवर पाकिस्तानी रेंजर्सनं नागरी वस्त्या आणि सीमा सुरक्षा दलाच्या तळांवर उखळी तोफांचा मारा केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान आरेसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा पुन्हा सुरू झाल्याचं वृत्त आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या माछिल क्षेत्रात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्करानं केलेल्या गोळीबारात शहीद झालेला सीमा सुरक्षा दलाचा जवान नितीन सुभाष कोळी यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज श्रीनगर इथे कोळी यांचं पार्थिव आणण्यात आलं. तिथे त्यांना लष्कराच्या वतीनं मानवंदना देण्यात आली.
कोळी यांच्या सांगली जिल्ह्यातल्या दुधगाव या गावी त्यांचं पार्थिव उद्या सकाळपर्यंत पोहोचणार असून आता ते पुण्यात आणण्यात येणार आहे. रात्री उशिरा ते सांगलीत दाखल होईल. काल जवान नितीन कोळी शहीद झाल्याचं वृत्त आल्यापासून संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. दिवाळी दरम्यान घरांवर लावलेले कंदीलही उतरवण्यात आले आहेत. नितीन कोळी 2008 साली सीमा सुरक्षा दलात दाखल झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरून शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली आहे. राज्य सरकारनं कोळी यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. शहीद मनदीप सिंग यांच्या पार्थिवावरही हरियाणातल्या कुरुक्षेत्र इथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले. या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं लोकांनी गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लष्कर आणि डोगरा स्काउटमधल्या त्याचप्रमाणे भारत तिबेट सीमा पोलीस दलातल्या जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. हिमाचल प्रदेशातल्या किन्नौर इथे आज त्यांनी जवानांची भेट घेऊन संवाद साधला. समान श्रेणी समान वेतन योजनेचं स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगत या योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे 5,500 कोटी रुपये दिल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर पंतप्रधानांनी चांगो या गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. उत्तराखंडमधल्या भारत चीन सीमेवरील शेवटचं गाव असणाऱ्या मानामध्ये पंतप्रधान आज जाणार आहेत. तसंच पंतप्रधान बद्रीनाथलाही भेट देणार आहेत. डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमेचं आणि देशवासियांचं रक्षण करणाऱ्या बहादूर सैनिकांना देशवासियांनी दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात. या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. समाजातल्या सर्व स्तरातल्या 10 लाखाहून अधिक लोकांनी विविध माध्यमांद्वारे सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. अश्विन वद्य अमावस्येला संध्याकाळी घरोघरी सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये कार्यालयांमध्ये लक्ष्मीपूजन केलं जातं. अमावस्येचा दिवस असूनही घराघरात रस्त्यात दुकानात दीपक ज्योती नमोस्तुतेचा गजर आणि उजळलेले दिवे यामुळे अमावस्येचा काळोख कुठे पळून जातो आणि दुरुतांचे तिमिर क्षणात कसे नाहीसे होतात याचा अनुभव आजच्या दिवशी येतो. या दिवशी सोनं नाणं रोकड पुजली जाते. व्यापारी सर्व हिशोबाच्या वह्यांचं पूजन करतात. तसंच नवीन केरसुणी घेऊन तिला लक्ष्मी मानून तिच्यावर हळद कुंकू वाहून तिचीही पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनानिमित्त आज मुंबई शेअर बाजारातही उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन करून मुहूर्ताचे सौदे करण्यासाठी दरवर्षी बाजाराचं विशेष सत्र घेतलं जात असतं. आज अभिनेत्री प्राची देसाई यांच्या हस्ते घंटानाद करून समभाग खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. या उलाढालीत मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं सुमारे 150 अंकांची उसळी घेत गुंतवणूकदारांना शुभ संकेत दिले. पण त्यानंतर मात्र निर्देशांकात घसरण सुरू झाली. अखेर 11 अंकांची घट नोंदवत निर्देशांक 27,930 अंकांवर बंद झाला. जगात विविध देशात भारतीयांचा मोठा सण असलेली दिवाळी नेहमीच साजरी होत असते. मात्र अमेरिकेत न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पहिल्यांदाच दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीनिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाची इमारत रोषणाईनं झगमगून गेली आहे. पारंपरिक भारतीय दिव्यांची तसंच दिवाळी शुभेच्छा देणारी रोषणाई इमारतीवर करण्यात आली आहे. दिवाळीची लोकप्रियता आणि भारताचं जगात निर्माण होत असलेलं मजबूत स्थान या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र पहिल्यांदाच दिवाळी साजरी करत आहे. त्याबद्दल भारतानंही आभार व्यक्त केलेत. यापूर्वी जून महिन्यात योग दिवसही संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात साजरा करण्यात आला होता.
अनेक ठिकाणी दिवाळी मंगलसुरांच्या साथीनंही साजरी होते। राज्यात विविध ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत। नवी मुंबईतल्या खारघर इथल्या रांजणपाडा इथे आज दिवाळी पहाटेच्या सुमधुर संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। सुभाष सातारकर यांच्या सनई वादनानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली। पंडित श्रीनिवास जोशी, श्रुती पाटील, पंडित निवृत्तीबुवा चौधरी यांच्या गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं। नागपुरात सुद्धा रेशीमबाग इथे स्वरमधुरा संस्थेतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात राजेश दुरुक्कर, गुणवंत घटवाई, श्रद्धा जोशी, आकांक्षा नगरकर या कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते। नशिबी निराधार अनाथ राहण्याचं दुर्भाग्य आणि त्यातच अंध किंवा अपंगत्व वाट्याला आल्यानं सतत समाजापासून वंचित राहणाऱ्या गरिबांसोबत अहमदनगरच्या आजी माजी शिक्षकांनी आज आगळी वेगळी दिवाळी साजरी केली। अहमदनगर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमधले शिक्षक गेल्या 8 वर्षापासून हा अभिनव उपक्रम राबवत आहेत। आज त्यांनी अनाथ आणि निराधारांना उटणं लावून आंघोळ घातली, तसंच सर्वांना नवीन कपडे दिले आणि मिठाई वाटण्यात आली। त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली। रेल्वे स्थानकावर बेवारशी जीवन जगणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणून आपली आणि त्यांचीही दिवाळी साजरा करण्याचा शिक्षकांचा हा उपक्रम निश्चितच अनुकरण करण्यासारखा आहे। यंदाच्या गाळप हंगामासाठी एफआरपीची रक्कम 2 टप्प्यांऐवजी एकरकमी देण्याबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये सहमती झाली। कोल्हापुरात आज महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना तसंच साखर कारखानदारांची बैठक झाली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। खासदार राजू शेट्टी या बैठकीला उपस्थित होते। उसाला 3200 रुपये प्रति टन इतका दर मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे। एफआरपीच्या दर निश्चितीबाबत मात्र या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही। 5 नोव्हेंबरपूर्वी उसाच्या दराबाबत तोडगा काढून कारखाने सुरळीत सुरू होतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय। उसाला योग्य दर मिळाला नाही तर ऊस तोडू दिला जाणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला। एकरकमी एफआरपी बरोबर ही जी अतिरिक्त उपलब्ध रक्कम आहे साखर विकून असलेली ती पहिल्या उचलीमध्ये घालावी आणि आम्हाला द्यावी। आणि या संदर्भामध्ये तुमचा काय प्रस्ताव द्यायचा असेल तर द्या असं आम्ही सांगितलं। परंतु साखर कारखानदार एफआरपीवरच चिकटून राहिले, त्यामुळं आज काही निर्णय होऊ शकलेला नाही आहे। मला खात्री आहे की 1-2 बैठकांमधून याच्यामध्ये काहीतरी मधला मार्ग निघेल आणि साखर कारखाने अतिशय सुरळीतपणे सुरू होण्यात अडचण येणार नाही आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगला भाव मिळेल। आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया। प्रसार भारती, भारत लोकसेवा प्रसारक, प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र, पीबी मार्ग, वरळी, मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे। अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध। मलेशियातल्या कॉन्टन इथे झालेल्या चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानचा 3-2 गोलनी पराभव करत भारतानं यंदाच्या आशियाई हॉकी अजिंक्यपदावर आपलं नाव कोरलंय। पहिल्या 3 क्वार्टरपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीनंतर चौथ्या क्वार्टरमध्ये निर्णायक गोल नोंदवून भारतानं पाकिस्तानच्या सलग विजयाच्या आशा धुळीला मिळवल्या। पहिल्या क्वार्टरमध्ये गोल 0 बरोबरी झाल्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या रुपिंदर पाल सिंग आणि हाफन युसुफनं एकापाठोपाठ एक गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली। मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या अलीम बिलालनं पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला तर तिसऱ्या क्वार्टरमध्ये अली शान यानं दुसरा गोल नोंदवत 2-2 अशी बरोबरी साधली। चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताच्या निकी थिमय्यानं मैदानी गोल करत भारताला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली। त्यानंतर मात्र भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या चाली उधळून लावत आशियाई अजिंक्यपदाला गवसणी घातली।
आणि आता हवामानाची बातमी. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात काही भागात किमान तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 36 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 18. नागपूर 32 आणि 15. पुणे 31 आणि 12. औरंगाबाद 32 आणि 15. नाशिक 31 आणि 11. कोल्हापूर 32 आणि 17. रत्नागिरी 35 आणि 19. सोलापूर 35 आणि 18. आणि अमरावती कमाल 31, किमान 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रतिकूल परिस्थितीत देशाचं संरक्षण करणाऱ्या वीर जवानांना यंदाची दिवाळी समर्पित, पंतप्रधानांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विविधता आणि एकता असलेल्या सामर्थ्यवान भारतात फुटीरवादी शक्तींना रोखायला हवं, पंतप्रधानांचं आवाहन. सरहद्दीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, कुपवाड्यात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू. राज्याचे वीरपुत्र हुतात्मा नितीन कोळी यांचं पार्थिव आज सांगलीत पोहोचणार. उद्या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. हिमाचल प्रदेशमधल्या किन्नौर गावात सीमेवर खडा पहारा देणाऱ्या जवानांसोबत पंतप्रधानांनी केली दिवाळी साजरी. लक्ष्मीपूजनाची आज देशभर लगबग, संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पहिल्यांदाच दिवाळी साजरी. मुंबई शेअर बाजारात मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये सुरुवातीच्या उसळीनंतर अखेर निर्देशांकात काहीशी घसरण. एफआरपीची रक्कम 2 टप्प्यांऐवजी 1 रकमी देण्याबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये सहमती, दराबाबतची चर्चा मात्र निष्फळ. आणि पाकिस्तानचा पराभव करत भारताची आशियाई हॉकी अजिंक्यपदाला गवसणी, दिवाळी जोरात साजरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.